हॅलो चेक. विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जबरदस्त भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण बघतोय. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक सुंदर ट्रॉफीज आदरणीय संतोषदादा नारायण आंग्रे साहेब यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच पद्धतीने बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्यासुद्धा आदरणीय संतोषदादा नारायण आंग्रे साहेब यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने योगेशजी नेमाणे साहेब यांच्याकडून आम्हाला बायसिकल प्राप्त झालेली आहे. त्याच पद्धतीने 4 जे कूलर आहेत ते सुद्धा आम्हाला इथे प्राप्त झालेले आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 कूलर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करत असतानाच या सगळ्या देणगीदात्यांचं मनपूर्वक आपण कौतुक इथे आज सादर करणार आहोत. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. थोडासा आवाज द्या. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी या ठिकाणी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. सुधागड तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणजेच विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 या स्पर्धेची अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीमधला पहिला सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. BCC परळी ए विपक्ष एकता नवघर या 2 टीममध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी हायवे एंड करून मात्र हे षटक घेऊन येईल त्या ठिकाणी गोलंदाज प्रमिल आलाय आणि पहिलाच बॉल कट केला. बॉलला बॅक पॉइंटला बॉल निघालाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलला 4 धावा चौकार. भव्य स्वागत केलं प्रमिलचं. वेलकम बाउंड्री, 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. बॅटिंग करत असताना टीम एकता नवघरला सेमीफायनलचा हा सामना जो जिंकेल तो मात्र टॉप 2 मध्ये पोहोचेल. मेगा फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल आणि स्टॅकिंग इनला खेळाडू आहेत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट, लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड. बॉलच ओव्हर दी हेड, लगातार दुसरा. ये दिल मांगे मोर, अनादर 1 4 आणखीन एक चौकार. तर मगाशीच मी बोलणार होतो, कॅप्टनने बाईटमध्ये सांगितलं, जे परळी संघाचे कॅप्टन होते त्यांनी सांगितलं की सुधागड परिसराचा रिकी पॉन्टिंग आहे, स्टायलिश खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून लगातार 2 चौकार. पहिल्यांदा स्क्वेअर ऑफ द विकेट, त्यानंतर डाऊन दी ग्राउंड, बॉल ओव्हर दी हेड, ब्लॅक स्क्रीनला धडकणारा हा फटका. लगातारचे 2 चौकार पाहायला मिळाले. अकाउंट त्या ठिकाणी स्वतःचं देखील ओपन झालं. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8. तिसरा येईल का प्रणीलच्या अगेन. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच रन इथे मिळेल. बॉलला फ्लाईट दिली होती प्रमिलने आणि बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं शेखरने आणि त्याच वेळेला या ठिकाणी सिंगल मिळाली. बॅटिंग करत असताना टीम एकता नवघरला सेमीफायनलची लढत, उपांत्य फेरीचा पहिला सामना. आज शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला ए पोलचे संघ पाहायला मिळतील आणि उत्तम दर्जाचं आयोजन. विलासदादा यांचं कौतुक करावं तितकं कमी. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आज आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दमदार असं या स्पर्धेचं आयोजन. सुधागड नगरीमध्ये आम्ही पहिल्यांदा आलोय. बघा, नवघर संघाचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवघर संघाचा राखीव प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. राजा ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल, पुन्हा बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, कव्हर्सला, थ्रू दी कव्हर, झेल टिपला, पॅरलल स्ट्रोक. पहिला विकेट मिळतो या ठिकाणी फिल्डिंग टीमला. पहिला धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या एकता नवघर टीमला. अफलातून झेल टिपला आणि इथे मात्र पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना टीम परळीला. टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला, बॅटिंगला इन्व्हाइट केलं त्या ठिकाणी नवघर संघाला आणि आतापर्यंत धावा आपण जर पाहिलं धावफलकावरती 1 गडी बाद 9. मोठा सामना आहे आजच्या रात्रीमधला या दोन टीमच्या दरम्यान. आमचे मित्र गदर RK स्पोर्ट्स या परिसरात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा RK स्पोर्ट्स या ब्रँडची. सातत्याने विविध प्रकारच्या स्पोर्ट्स ॲसेसरीज तुम्हाला अगदी माफक दरामध्ये
चांगल्या क्वालिटीमध्ये उपलब्ध होतील आणि आवर्जून आपण सर्वांनी आर.के. स्पोर्ट्सला भेट द्या. आणि आर.के. स्पोर्ट्स म्हटलं की नामांकित पॅकर, अनेक दिग्गज संघांना पुरस्कृत करणारे आमचे मित्र रोशन कदम, रोहन यांचं मी विशेष कौतुक करेल. रुपेश आणि रोशन आवर्जून मी त्यांचा उल्लेख करेन. आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालेल नवीन बॅटर रुपेश, इनट नंबर 3, धाबा स्कोअर कार्डवरती 9. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिला सामना आजच्या रात्रीमधला शेवटची रात्र. आणि आज खरं तर सर्वांना एंटरटेन करण्यासाठी गोट्या अंपायर, डान्सिंग अंपायर त्यांची उपस्थिती. हलकीशी कडा, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, एज अँड टेकन. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल रुपेशला. 1 मोर विकेट, आणखीन एक धक्का बसतोय 9 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 1 मोर विकेट. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला. त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः प्रमिल, ज्याने सुरुवातीला 2 चौकार काढले होते. त्याच्या आगे लगातार 2 चौकार पाहायला मिळाले शेखर यांच्या बॅटमधून. आणि त्यानंतर गोलंदाजचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती आलाय. स्वयंला आपण पाहता एकता नवगर आणि BCC परळी ए या 2 टीममध्ये उपांत्य फेरीचा हा पहिला सामना त्या ठिकाणी रंगतो. अतिशय महत्त्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलाच पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना 2 विकेट देखील मिळाले. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. विकेट किपरचा जोश पाहायला मिळाला. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. आणि इथे मात्र हा शेवटचा बॉल टाकला डॉट आणि कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रमिलचं फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या 3 बॉलमध्ये 9 आल्या आणि पुढच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळाले फिल्डिंग टीमला. आणि पॉवर प्लेचं षटक संपत असताना बॅटिंग करणाऱ्या एकता नवगर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आपण पाहताय 2 गडी बाद 9. इथे मात्र पहिल्या दिवसाचा आपण जर उल्लेख केला तर प्रमुख उद्घाटक म्हणून आदरणीय सुधागड पाली पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती मॅडम आणि आपल्या कळंब मुळशी या विभागामधील सर्वप्रथम सभापती पदावर विराजमान झालेल्या जागृतीताई राजेश मानकर यांचं सुद्धा आगमन आपण पहिल्या दिवशी पाहिलं. त्याच पद्धतीने आदरणीय संदेशदादा शेवाळे पाली पंचायत समितीचे उपसभापती तथा आमच्या नाडसूर विभागाचे कर्ते धरते तथा आदरणीय भास्करदादा पार्टी या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन पाहिलं. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला सर्व ट्रॉफीज आदरणीय संतोषदादा आंग्रे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेल्या त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करूया. आदरणीय यूट्यूब व्यवस्था आमचे मामा मंगेश मामा तळेकर आणि संतोषदादा बोडेकर साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या सुंदर ट्रॉफीज पाहतोय त्यासुद्धा आम्हाला संतोषदादा आंग्रे साहेब यांच्याकडून पुरस्कृत झालेले आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल योगेशजी नेमाणे यांच्याकडून. आपण जसा जसा एक षटकाचा खेळ समाप्त होईल सगळ्या देणगीदात्यांचं आणि आधार स्तंभांचं सुद्धा आपण नक्कीच नामोल्लेख करणार आहोत. ओव्हर टू रोशन सर. शेखर ऑन स्ट्राईक या टीमचा अतिशय स्फोटक विध्वंसक खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये फार येण्याचा गोलंदाज येईल. सेकंड ओव्हरसाठी राकेश. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 9 धावा स्कोअर कार्डवरती आला. खेळाडू बाजूले 2. आता जबाबदारी पूर्णपणे शेखरच्या खांद्यावरती राहील. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कटचा प्रयत्न होता, गलीमध्ये बॉल खेळलाय, क्विक सिंगल. या ठिकाणी रन कंप्लीट करत असताना एक रन महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. कदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं म्हणतात सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. आता एक रनला कंप्लीट करत असताना हे दोन्ही खेळाडू एंड बदलणं देखील गरजेचं आहे. कधी कधी जास्त डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन घेऊन जर का तुम्ही स्कोअर कार्ड हालतं ठेवलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आणि इथं मात्र सेन्सिबल क्रिकेट शेखर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 रन मिळाली. पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाजूले 2. राकेश हे षटक स्टॅकिंग केला. नवीन बॅटर मैदानामध्ये असतील. स्वयंचा फटका लॉंग ऑनला, बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, फ्री होम डिलिव्हरी, खेळाडू बाद आणि एक धक्का झेल बादच्या स्वरूपात. स्वयं चालला मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का बसतोय टीम नवघरला.
बसाया रोशन सर. सेकंड ओव्हरचा दुसरा बॉल, दुसऱ्या बॉलला स्वयंचा विकेट मिळाला. परंतु आजच्या रात्रीमध्ये ए पोलचे तुम्हाला संघ पाहायला मिळतील. शहापूर बेल्टमधून आरबी उर्वी 11 बोरशेती विपक्ष आपल्याच पेन तालुक्यातील गुंजन 11 कोलाड जिते हा संघ तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल देवांश 11 पेठ विपक्ष रेवा 11 चांदई हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि टॉससाठी लगेच आपण रिपोर्टिंग करा जे काय दोन संघ असतील, कारण आजचा जो शेड्यूल आहे बघा आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील पहिला सामना कोणत्या संघाचा असेल आणि तसं आम्ही लगेच अनाऊन्समेंट करू. त्यामुळे ज्या संघाला इन्व्हाइट केलं जाईल त्या टीमच्या कॅप्टनला मी लगेच विनंती करू. बॅकफुटला आले यावेळेला अनऑर्थोडॉक्स फटका मागे मारला फाईन लेगकडे. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना फटक्यामध्ये बॉल चाललाय एका टप्प्यावरती वन बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, 4 धावा चौकार. देवांश 11 पेठ विपक्ष रेवा 11 चांदई, कर्जतचा संघ चांदई आणि एका बाजूला पेठ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. लेन बॉल टाकला आणि इथे बेल्स ब्लिंक झाले. कदाचित हिट विकेट असावा, कारण अगदी पॉपिंग क्रीजमध्ये डीपमध्ये गेलो ते फलंदाज. पुन्हा ॲक्शन रिप्ले आपण बघूया, बॉलचा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिला जाईल कशा पद्धतीने हा खेळाडू बाद झालाय. चौकारानंतर प्रत्युत्तर गोलंदाजाचा आपण पाहिलं. आणखीन एक विकेट. शेखर एका बाजूला उभा आहे परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्येक खेळाडू मात्र शेखरची साथ सोडतोय. आणखीन एक विकेट मिळतो फिल्डिंग टीमला. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. मैदानामध्ये नवीन बॅटर आमिर बाद झाला. स्वप्नील नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. 4था खेळाडू बाद झाला 6व्या क्रमांकावरती. खरं तर असं म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंगे. विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार त्यांच्या चेहऱ्यावरच वेगळा आनंद आहे, कारण स्पर्धा ही यशाच्या उंच शिखरावरती चालली. आणि खरं तर विलासदादा यांचं एक विशेष मी या ठिकाणी कौतुक करेल. तरुणांसाठी आधारस्तंभ म्हणलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं A1 क्वालिटीचं आयोजन. राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर हामर केला बॉलला. यावेळेला बॉल उंच गेला डीपमध्ये. फिल्डर लॉंग ऑफचा झेल खाली. अजून एक धक्का. तू चल मैं आया. सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणखीन एक विकेट मिळतोय फिल्डिंग टीमला. हॅलो शिंदे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण गणेशजी जाधव आमचे कळमचे सुपुत्र आहेत त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया या संपूर्ण स्पर्धेसाठी. सॅमदादा पालवे आमचे शांभाऊ यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाळदादा देशमुख, सुधीरजी शिंदे, राजेश शिंदे यांच्याकडून आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. संजयजी सागळे यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य. त्याच पद्धतीने आपल्याला ज्या सर्व सामाजिक क्षेत्रामधील ज्या व्यक्तींनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया आणि इनिंग ब्रेकमध्ये सगळ्या मान्यवरांचं आपण कौतुकसुद्धा करूया. परंतु आज मेजवानी असेल मालवणी समालोचनाची, मराठी समालोचनाची आणि आमचे बंधू अमित म्हात्रे यांच्या हिंदी समालोचनाची. खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन. आता पुन्हा एकदा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. त्या ठिकाणी राकेश यांना सलग 2 विकेट मिळाले. मागचा बॉल हिट विकेट. बॅकफुटला गेले. कटचा प्रयत्न, वेगवान बॉल, तेज सरार, फास्ट अँड फ्युरियस. वाईड बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने जमिनीला हात केले. समांतर हा बॉल होता अवांतर आणि या ठिकाणी अवांतर रन मिळेल नवघर टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 5 खेळाडू बाद, 14 धावा, 14 लॉस ऑफ 5. सुरुवातच धमाकेदार झाली होती 2 चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक BCC परली ए संघाचं पाहायला मिळालं. 15 रन सध्या स्कोर कार्डवरती आहेत. 5 खेळाडू बाद 15 अशी धावसंख्या. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट, राऊंड विकेट. क्या बात आहे. खोलात टाकलाय फुल लेंथ, यॉर्कर लेनचा प्रयत्न होता आणि इथे देखील हा बॉल आपण जर पाहिला एक्सप्रेस बॉल फलंदाजाला बीट करत निघाला विकेट किपरकडे डॉट. सेकंड ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 6 धावा राकेशने खर्च केल्या. 2 विकेट राकेशच्या खात्यामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवघर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 5 गडी बाद, फक्त 15 धावा. 5 खेळाडू बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटची रात्र मला वाटतं 10 सामने होतील, कारण ए पोलमधील 7 सामने, 2 सेमीफायनल, 1 फायनल अशा 10 लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील आणि मोठ्या संख्येने हा VIP डाईस तुम्हाला भरलेला पाहायला मिळेल. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सरचे स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. देवांश 11 पेठ आणि त्यांच्या अपोजिट खेळ रेवा 11 चांदई. आमचे मित्र रोहन कदम यांची खरं तर सुकन्या रेवा हिचा आज वाढदिवस देखील आहे आणि तिच्या नावानेच हा संघ खेळ चांदई.
त्यामुळे तिलाही आपण देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचसाठी देवांश इलेव्हन पेठ आणि त्यांच्या बरोबरीने रेवा इलेव्हन चांदई टीमचा संघनायक टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर तुम्हाला वर्सटाईल समालोचक या ठिकाणी ऐकायला मिळतील. आमचे मालवणी तडका दळवी साहेब आहेत वैभववाडीवरून, त्याचबरोबर आमचे खरं तर एका बाजूला खरं तर आमचे अमितदादा म्हात्रे जोह्याचे आहेत आणि एका बाजूला आमचे मित्र नाईक साहेब, त्यांचंही विशेष मी खरं तर कौतुक करेन. चांगलं समालोचन त्यांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळेल आणि निवेदक म्हणून भूमिका आज पार पाडतील. मोठ्या संख्येने मान्यवर असतील व्यासपीठावरती. तिसरं षटक घेऊन आलं बॉलिंग ट्रॅकवरती धीरजचा पहिला बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कवसला मारला फटका, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्वतःवरती निराश झाला त्या ठिकाणी शेखर, कारण त्यांना माहिती आहे आता इथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत. जर का धावा कमी आल्या तर पुढच्या इनिंगमध्ये प्रेशर वाढेल. त्यामुळे इथे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांना करावा लागेल. मोठे फटकेच घ्यावे लागतील. हा सामना आहे 4 ओव्हरचा आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 16 धावा धावफलकावरती आहेत. या खरं तर 11 बॉलमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक जर का शेखर यांना मिळाली तर त्याचा फायदा मला वाटतं एकता नवघर टीमला होईल. त्यामुळे आता तुम्हाला देखील डोक्याचा वापर करायला लागेल. स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू आहे मैदानामध्ये स्वप्नील, त्याच्याही बॅटमधून सिंगल डबल जर का रन आल्या तरी देखील स्ट्राईक रोटेट होईल आणि हे षटक देखील महत्त्वाचं आहे. धीरजचं लो फुल टॉस ड्राईव्ह लेंथमध्ये हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल घेतली. आजकाल ट्रेंड आलाय, प्रत्येक फलंदाज ऑन साईडला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो ऑफ साईडला बरेचसे खरं तर खूप चांगले फटके आहेत. ते फटके खेळताना पण या फलंदाजांना पाहता कधी कधी स्कोअर ऑफ द विकेट, लेट कटचा फटका पाहिला, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहिला. हे फटके दुर्मिळ झालेत टेनिस बॉलमध्ये, पण इथे शेखर त्यांच्याकडे ती आक्रमकता, ते मोठे फटके मारू शकतात आणि इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला पण त्यांना येताना पाहताय. ओव्हर द विकेट शेखरसाठी फुल लेंथ ऑन साईडला पिक केला. बॉलला गॅप मोठा आहे, 2 फिल्डरच्या मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4. टिपिकल शेखरचा हा खणखणीत चौकार. लाखाचा बक्षीस, परंतु चर्चा आहे या स्पर्धेची सातत्याने राहील. अप्रतिम असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. परळी नगरीमध्ये सध्या सुधागड परिसरामध्ये आपण आहोत. सुधागडची नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करत आहोत. पहिला सामना आजच्या रात्रीमधला अतिशय हाय व्होल्टेज होताना पारमेश शेखर आपली गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध करतोय. यावेळेला पायातला बॉल, लेगलांचा प्रयत्न, टो क्रशिंग यॉर्कर, फिंगर गोज अप, प्लम एलबी, बिग विकेट. शेखर बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमला. लागला असं म्हणायला हरकत नाही. बघा टीम अडल संपूर्ण एकत्र आलेत, कारण त्यांना माहिती आहे शेखरच्या विकेटचं महत्त्व किती आहे. महत्त्वाचा विकेट, टो क्रशिंग यॉर्कर, ज्या ठिकाणी अनप्लेबल हा बॉल राहिला. पायांचा भेद घेत असताना प्लम एलबी, पंचांनी जसा बोट वरती केला शेखर लगेच निघाले मैदानाच्या बाहेर. ही खेळाडू आहे या खेळाडूच्या, आणि म्हणूनच त्या खेळाडूला सन्मान मिळाला. रिकी पॉन्टिंग ही उपाधी त्यांना मिळाली. ऑस्ट्रेलियन टीमचा मास्टरमाइंड कॅप्टन रिकी पॉन्टिंग, खरं तर भरपूर मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पण या परिसराचा रिकी पॉन्टिंग म्हणून शेखर यांना संबोधलं आणि काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या बाहेर बघा, ब्लॅक स्क्रीन समोर कोणीही थांबू नका. कधी कधी बॅटरला बॉल साईड होत नाही. एखादा व्हाईट कलरचा त्या ठिकाणी टी शर्ट असेल किंवा कोणता ड्रेस असेल तेव्हा बॅटरला बॉल साईड होत नाही, दिसत नाही. त्यामुळे प्लीज ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला कोणीही थांबू नका. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले मंगेश. याही वेळेला बिगेटचा प्रयत्न, फटका फसला. सॉफ्ट डिसमिसलची संधी होती ती मात्र गमावली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मार्जिन ऑफ एरर तुम्हाला कमी करावं लागतं, चुका तुम्हाला टाळावं लागतं. इथे मात्र संधी होती आणि संधी सोनं करता आलेलं नाही. फिल्डरला जीवनदान मिळतो, त्या ठिकाणी बॅटरला एक महत्त्वाची रन मिळेल एकता नवघर टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 22. 6 गडी बाद 22. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बघा सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलला 8 धावा आल्या होत्या, लगातार 2 चौकार, आणि त्यानंतर BCC परळी ए संघाचं कमबॅक. या षटकामध्ये धीरज देखील कमबॅक करत असताना शेवटचा बॉल आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल, मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाही बॅटरला. बॉल चला कव्हर्सला, सेकंडला निघालेत, घाई झाली, नकार, आणि एकच रन या बॉलवरती राहील. 3rd ओव्हर कंप्लीट. 3ऱ्या ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आहे ती म्हणजे 6 गडी बाद फक्त 23. 23 लॉस ऑफ 6. डीजे प्लीज.
सुधागड तालुक्यातील मानाची स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजक विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार आणि स्वतः या ठिकाणी आमचे विलासदादा. मग अशीच करतर आमचे नाईक साहेब ज्यांनी खूप चांगली शायरी त्यांच्या करतरवरती आधारित पेश केली. खूपच चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेमध्ये दमदार योगदान त्यांचं राहिलं. त्यामुळे नक्कीच चर्चा राहील या नावाची सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सुधागडच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारे व्यक्तिमत्व आदरणीय विलासदादा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. ड्रिंक्स इंटरवल होतोय. पाणी घेऊन चला लगेच मैदानामध्ये. आज वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेचं बंधन राहील. आणि त्या अगोदर ए पोलमधला पहिला सामना असेल देवांश 11 पेठ विपक्ष रेवा 11 चांदई. दोन्ही टीमचे कर्णधार. हा पहिला ऑफिशियल कॉल तुम्हाला असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. बरोबर मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत. शिस्तबद्ध असं आयोजन आहे, त्यामुळे तुम्हाला या शिस्तीचं पालन प्रत्येक टीमला करावं लागेल. सध्या सातत्याने रायगड ठाण्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना उधाण आलं आहे. भरपूर स्पर्धा आहेत, त्यामध्ये अग्री नामांकित स्पर्धा आपण सध्या या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या ठिकाणी 9, सेकंड ओव्हरमध्ये 7 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8 आणि 6 खेळाडू बाद झाले. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली. डेथ ऑर्डरमध्ये सर्व खेळाडू असे तळातील खेळाडू त्यांना आता आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. आजकालचे खरं तर टेनिस बॉल ज्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जास्त बाउन्स आहे, त्यामुळे एखादा 11व्या नंबरचा खेळाडू येऊन देखील षटकार मारू शकतोय. त्यामुळे आता येणाऱ्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमण हे करावंच लागेल. आक्रमक इंटेंट या षटकामध्ये दाखवावं लागेल फलंदाजांना. 2 बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील स्वतः सुधीर दळवी आणि त्यांच्या बरोबरीने आहेत मंगेश सुतार. सुधीर ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कमध्ये 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज. 4th ओव्हर 4थ्या षटकासाठी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज येताना आपण पाहत आहे राज देसाई हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला अंतिम षटक घेऊन. आणि समोर सुधीर दळवी हा आक्रमक खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल. या षटकामध्ये किमान 12+ रन जरी आल्या तरी मॅचमध्ये मजा येईल. टार्गेट थोडंसं आपण पाहिलं खरं तर नक्कीच सन्मानजनक होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल फिरून मारलाय, हुक केल्या बॉलला आणि धावा देखील केल्या बुक. इट्स आउट ऑफ दी पार्क. लास्ट ओव्हरमध्ये पहिला ब्लास्ट षटकार. नाईक सर, ओपन ग्राउंडला तुम्ही एवढ्या धीम्या गतीने शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकू शकत नाहीये, आणि तोही पॅड लाईनचा. फलंदाजाकडे पुरेसा अवधी होता. शफल झाले, बॉलच्या लाईनमध्ये आले, त्यानंतर हुक करत असताना फाईन लेगच्या बाहेर हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा षटकार बरंच काय सांगून जाईल फिल्डिंग करणाऱ्या BCC परळी ए टीमला. 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आता आहे ती म्हणजे 29. आपण मागाशी प्रेडिक्ट केलं किमान 12+ रन जरी इथे आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. आता अपेक्षा वाढल्या एकता नवघर संघाकडून या खेळाडूच्या माध्यमातून. चांगलं टायमिंग. समोरला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन वारंवार ऑन साईडला ताकदीचा वापर करताना फलंदाज पाहायला मिळाले. क्रिकेटचा खेळ हा बॉलच्या मेरिटनुसारच खेळला जावा. जेव्हा जेव्हा बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेटचा खेळ खेळला जातो तेव्हा ते फटके पाहण्यासारखे असतात, विलोभनीय असतात. आणि इथे मात्र तुम्हाला त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. बरोबर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर लावला. एक मिड विकेटला स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूला त्याचप्रमाणे मिड विकेट डीपमध्ये एक फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर लावला आहे. एका बाजूला आपण जर पाहिला फील्ड पोझिशन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला एक डीपमध्ये फिल्डर लावला आहे. फिल्डिंगची ही व्यूहरचना असेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजासाठी. समोरला लॉफ केला बॉल ओव्हर पिच. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि ते मात्र सेकंडला निघाले. थ्रो येईल त्यावर मात्र सेकंड घेऊन गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. या 2 रनच्या मदतीने तिसरं दशक पूर्ण झालं. 31 धावा धावफलकावरती आहेत. मधल्या कालखंडामध्ये थोडासा संघर्ष एकता नवघर संघाच्या वाट्याला जरूर आला, परंतु अंतिम षटकामध्ये आता आक्रमणाला सुरुवात झाली. धीरज क्षमासमी सुधीर करदर दळवी हा फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक षटकार. आणखीन 2 धावा आल्या आणि बॉलिंग मार्कमध्ये स्वतः राज त्या ठिकाणी आहेत. राजवरती मात्र आक्रमण करतोय त्या ठिकाणी मैदानामध्ये सुधीर हा खेळाडू. शेवटचे 3 बॉल निर्णायक राहतील. टार्गेट सेट करायचं पहिल्या खतर इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकता नवघर या टीमला. ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेला लेंथ बॉल आहे. हार्ड लेंथवरचा हा बॉल त्यालाही त्या ठिकाणी 5 लेगमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. एखादा बॅटरचा स्ट्रॉंग झोन असतो, वारंवार त्या दिशेने खेळणं, आणि इथे मात्र तो स्ट्रॉंग झोन ओळखला आहे.
मागचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर कमी गतीचा होता, तो पिक केला, पण इथे आता आपण जर पाहिलं हार्ड लेंथमध्ये हा बॉल समोर टाकला आणि वेगात टाकला, त्यामुळे फलंदाजाला बीट करताना निघाला बॉल, विकेट कीपरकडे डॉट. निर्धाव चेंडू. 31 धावा अंतिम 2 बॉल या षटकातील बाकी आहेत, पहिल्या इनिंगमधील बाकी आहेत आणि समोर सुधीर त्या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळाला. राजचं कमबॅक. नेक्स्ट बॉल. याही वेळेला लेन बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, असाच हा प्रयत्न होता. हँड अँड कॉर्डिनेशन या फटक्यामध्ये नव्हतं आणि इथे आपण जर पाहिला पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. षटकार आल्यानंतर या ठिकाणी राज देसाईने या षटकामध्ये राज केला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी कमबॅक केलंय असं वाटलं तर मोठं षटक राहील, कारण धावा आल्या होत्या सुरुवातीलाच. पहिल्या बॉलला 6. आता अंतिम बॉल. पहिल्या 5 मध्ये 8 खर्च केल्या. शेवटचा निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणारा बॉल असेल एकता नवगर या टीमसाठी. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला गलीमधून काढलाय. हा कलात्मक फटका होता आणि बॉल निघाला त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला. दन करत सीमा पार एंडीज बेल, शेवट गोड करणारा एकता नवगर संघासाठी हा चौकार च्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. एकूण धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 6 गडी बाद 35. आता येणारे 24 बॉल विजयासाठी बीसीसी परळी ए टीमला बनवायच्या 36. यस डीजे प्लीज. आपण आता इथे दुसऱ्या आजच्या रजनीमधील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय. आरवी उर्वी 11 बोरशेत. आरवी उर्वी 11 बोरशेत युट्यूब वाले युट्यूब लगेच इकडं विरोधात गुंजन 11 कोलाट जिते या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी तयारीत राहायचंय. लगेच यायचंय. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा. अजय भाऊ देशमुख साहेब यांचे इथे सहर्ष स्वागत आपण करूया विलासदादा युवा प्रतिष्ठान या चषकाच्या निमित्ताने. अजयजी देशमुख यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. त्यानंतर मी विनंती करतोय. हॅलो हॅलो चेक हॅलो. तदनंतर लगेचच आपण आदरणीय कोतवाल साहेब राजूदादा देशमुख साहेब यांनाही आपण यांचाही शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या सगळ्यांचे फोटो सेशन इथे आपल्या यूट्यूब व्यवस्थेत आपल्याला होत आहे आणि त्यामुळे विनंती आहे की आपण अधिक वेगाने हे कार्य करूया. चला राजूदादा देशमुख यांना विनंती आहे की आपण स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आपले येणे म्हणजे फक्त येणे नसते, आपले येणे म्हणजे फक्त येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते. आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता, निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता. ज्ञानवंत गुणीवंत प्रज्ञावंत विराजमान होता. आपले विचार, आपले प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते. आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, तर काळजावर कोरलेले लेणे असते. आदरणीय राजूदादा देशमुख यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर शशी देशमुख यांना माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे.
आदरणीय शशीदादा देशमुख यांना माझी विनंती आहे की पुढील सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यायचा. शशीदादा देशमुख, शशीभाऊ देशमुख हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचकावर करतोय. शशीभाऊ देशमुख याच्यानंतर पप्पू ढमाले यांचाही आपण शुभ सन्मान करणार आहोत. पप्पू दादा ढमाले यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. माझी विनंती आहे की कमिटीला की आपण लगेचच स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे देवांश 11 पेठ आणि रेवा 11 दोन्ही. रेवा 11 चांदाई दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. पप्पू ढमाले यांना माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर पुणेचे आदर्श नागरिक प्रशांतजी शिंदे इथे आलेले आहेत, त्यांचे आपण विशेष स्वागत सन्मान करणार आहोत. आरवी उर्वी 11 बोरशेत आणि कुंजन 11 कोलाड जिथे संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. प्रशांतजी शिंदे पुणे, आदरणीय सीतारामजी आंग्रे इथे आलेले आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रशांतजी शिंदे यांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. त्याच्यानंतर सीतारामदादा आंग्रे यांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. आज कर्नाटकहून इथे आलेले मोहम्मद भाई शेख इथे आलेले आहेत. मोहम्मद भाई यांना विनंती आहे की आपण सुद्धा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर गणेशजी जाधव कळम यांनाही विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मोहम्मद शेख कर्नाटक यांना माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि MD मिलिंदजी देशमुख यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचे आहेत. मिलिंदजी, आपले शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचा आहे. इकडे या. आदरणीय गणेशदादा जाधव याच्यानंतर आपण शुभ स्वागत करतोय. गणेशदादा जाधव कळमचे आमचे आदर्श नागरिक. त्यानंतर आज इथे कर्नाटकहून इथे आलेले मोहम्मदजी शेख इथे आलेले आहेत. मोहम्मद शेख यांचं सहर्ष स्वागत आपण अतिथी मंचकावर करतोय. या मोहम्मद भाई शेख, या आपण दादा या. ओके. तदनंतर पुढील स्वागत मोहम्मद शेख कर्नाटक विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. तदनंतर पुढील स्वागत आपण इथे करतोय. आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं शुभ स्वागत आपण करणार आहोत. तसंच आपण मॅचकडे सुद्धा वळायचं आहे. सेमीफायनलची लढत आहे, आपण वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. अखंड विश्वाचं आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदून, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ज्यांच्यामुळे आज प्रत्येक देवळावरचा कळस आणि प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात देव आहेत असं ज्यांच्यामुळे शक्य झालं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून जाऊयात ग्राउंडच्या दिशेने. सेमीफायनल नंबर 1 सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. मोठा फटका, शॉर्ट आर्म पुल, विलासदादांना मानाचा मुजरा करत फटका सरळ स्टेजवर. आकांड्या पैलाडी डायरेक्ट चंद्रार इलो खणखणीत लाजवाब षटकार. जबरदस्त षटकारासाठी आदरणीय मंगेश मामा तळेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आज आलेले आहेत. त्याच पद्धतीने या स्पर्धेचे जनक शिल्पकार विलासदादा पालवे साहेब यांच्याकडून सुद्धा रोख पारितोषिक 500 रुपये आलेले आहेत. आणि आमचे राजूदादा शिंदे यांच्याकडून सुद्धा रोख पारितोषिक 500 रुपये आलेले आहेत. प्रमिलच्या विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत आमच्या MD कडून. आणि आमचे सरपंच साहेब राकेशदादा मानकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये, म्हणजे एका षटकारासाठी प्रमिलला सगळ्यांना आपण. आणि बाळादादा यांच्याकडून सुद्धा 500 आलेले आहेत, म्हणजे तब्बल 2500 रुपये इथे लागलेले आहेत प्रमिलसाठी. धन्यवाद स्वप्नीलजी. यस, यावेळेस मात्र चेकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालेत. अर्थातच या एका रन्साने सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोचली, ती म्हणजे 7 रन्सांवर. सांघिक धावसंख्या झाली 7. बघा
आठवड्यात वार 7, इंद्रधनुष्यात रंग 7, सुरात सूर 7, जगात आश्चर्य 7, सगळ्यांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, त्याच्या जर्सीचा क्रमांक देखील 7 आणि इतकंच काय या तमाम क्रीडा रसिकांची विलासदादा युवा प्रतिष्ठानला लाभलेली 7 आणि त्यामुळेच ही टुर्नामेंट झाली आतापर्यंत एकदम सक्सेसफुल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सेमीफायनल 1चा थरार पाहतोय आपण. हो, यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये कट केलाय चेंडू आणि चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये, सीमारेषे पार, गडग्या पार, माटवा पार, उत्तुंग चौकार. SD हॅलो हॅलो, आवाज आवाज खरंच आज विलासदादांची स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडूचं कौतुक केलं जातं. प्रमिलसाठी तब्बल 2,500 रुपये लागले आहेत. आदरणीय विलासदादा पालवे साहेब यांच्याकडून 500 रुपये. त्याच पद्धतीने आपण बघतोय राजूदादा शिंदे यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय संतोषदादा बोडेकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे सरपंच राकेशदादा मानकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष आदरणीय आमचे बाळादादा देशमुख यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. तब्बल 2,500 रुपये इथे प्रमिलसाठी आलेले आहेत. आणि मंगेश मामा तळेकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. आणि आपण बघतोय जर विलासदादांच्या बॅनरला जर थेट षटकार लागला तर भास्करदादा पार्टे साहेब दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण आलेल्या मान्यवरांचं पुढील शुभ सन्मान इथे करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. एका ओव्हरीचं संपलो खेळ, 12 चेंडूंचं संपलो खेळ आणि 12 चेंडूंच्या माफ करा 6 चेंडूंचं संपलो खेळ आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 रन्सांवर. आणि रन्सांचो पाठलाग करूचो तो म्हणजे 36. अर्थातच काय 3 डझनाचो पाठलाग करूचो, 1 डझनाचो स्कोअरबोर्ड आतापर्यंत झालो आणि 6 म्हणजेच अर्धा डझन चेंडू संपले. अशी डझनाच्या पटीत सगळी धावसंख्या आतापर्यंत आपणाक स्कोअरबोर्डावर पाहूक भेटता. डझनाची पट म्हणजेच काय आंब्याचो सीझन आणि आंब्याच्या हॅलो आणि आंब्याची गणना ज्या गोष्टीमध्ये केली जाते तीच डझनाची पट आणि त्याच डझनाच्या पटीत धावसंख्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो, धन्यवाद. हॅलो चेक. आर्यन तळेकर आपण कुठे असाल, आपण लगेचच मंगेश मामांशी संपर्क करायचा आहे. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा व्हायचं आहे. आर्यन तळेकर. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय कोतवाल साहेब, राजू शेठ देशमुख साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं विशेष आर्थिक सहकार्य लाभलेले, त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. माननीय श्री अजय भाऊ देशमुख साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल रोख पारितोषिक 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे आलेले अजय भाऊ देशमुख यांचंही मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया, स्वागत करूया. त्याच पद्धतीने या अतिथी मंचकावर ज्येष्ठ क्रिकेट प्रेमी मान्य दीपक भाऊ सुतार नवगर हे सुद्धा आलेले, त्यांचे सर्वप्रथम आपण शब्दसुमनाने स्वागत करणार आहोत. धन्यवाद. पंचांचे हात दोन्ही ठरले समांतर, चेंडू ठरलो अवांतर आणि अवांतर स्वरूपात एक धावसंख्या बोनसमध्ये ॲड. धावसंख्या झाली 13. धावसंख्या झाली 13. भारत देश मेरा, हम सब का प्यारा, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. ओहो, यावेळेस मात्र सबमरीन पद्धतीची डिलिव्हरी आणि त्यावर मात्र उत्तर नव्हतं. अर्थातच निर्धाव चेंडू, डॉट बॉल. गोलंदाजी मार्कार स्वयं सज्ज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मात्र दिनेश. ओहो, यावेळेस मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करता अप्रतिम क्षेत्ररक्षण.
या स्टँडचं वेध घेऊचो प्रयत्न, परंतु त्यात मात्र सफलता नाही. अर्थातच पुन्हा एकदा डॉट बॉलची संधी आणि ती संधी मात्र पूर्ण करता तो गोलंदाजी करणारा संघ. धावसंख्या मात्र 13 या धावसंख्येवर स्थिर. 13 36 रन्सांचो पाठलाग करूचो. हॅलो. 36 रन्सांचो पाठलाग करूचो असताना आतापर्यंत 13 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर. प्रमिलसाठी आदरणीय महसूल अधिकारी राजूदादा देशमुख साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये हो आलेले आहेत. हो हो आलाय, षटकारावर पैसे लागले आणि षटकार इलो गडग्याच्या पार. डायरेक्ट चंद्रार इलो खणखणीत लाजवाब. विलासदादा युवा प्रतिष्ठान षटकार SDJ. आणि या षटकाराने सांघिक धावसंख्या 19 धावा. मिस्टर वीरेंद्र सहवाग यांच्या जर्सीचा क्रमांक 19. ओहो, यावेळी मात्र गुडलेंदवरचो चेंडू अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त उसळी आणि त्याचा परिणाम आपण पाहतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत एक षटकार दिनेशच्या बॅटमधनं इलेलो. यावेळी देखील ये गेंद उड़ी 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 और सीधे जाके स्टैंड में जुड़ी. फिर एक बार आया है छक्का. डीजे आदरणीय गणेश भाऊ जाधव साहेब यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. त्यांचंही विशेष आर्थिक सहकार्याबद्दल आदरणीय गणेशदादा जाधव साहेबांचं मनपूर्वक आम्ही विलासदादा युवा प्रतिष्ठानातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद. सांघिक धावसंख्या 25 रन्सांवर पावशतक लागला फलकावर आणि त्यासाठी कारणीभूत स्ट्रायकिंग एंडचो बॅटर दिनेश. यावेळी मात्र थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करता. एकेरी धाव चोरण्याचो मानस, परंतु नॉन स्ट्राईक एंड कडनं इलेलो नकार. अर्थातच बघता बघता खेळ संपलो 2 ओव्हरींचो. अर्थातच 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 36 रन्सांचो पाठलाग करूचो असताना 25 रन्सांवर. आतापर्यंत दिनेशची बॅटिंग पाहून आपणाक एक मात्र निश्चित कळला असत की दिनेशनं मात्र 2 नाकार मुटके 2 पाठीवर पाठबरोबर काढलेले दिसतात. दिनेश मात्र आग खाता आणि इंगळ्या ओकता. आतापर्यंत 2 षटकारानिशी आणि 1 चौकारानिशी टोटल त्याची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. परंतु 17 का खतरा हमेशा मंडराता है क्रिकेट के खेल में. परंतु त्या 17च्या खतऱ्याला पार करावं लागेल. परंतु आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे प्रमिल आणि गोलंदाजी मार्कावर मंगेश सुतार. ज्या मंगेश सुतारनं कालचो दिवस गाजवलो. व्हेरिएशनचे चेंडू टाकण्यात एक्सपर्ट असो गोलंदाज मंगेश सुतार आणि त्याच्या समोर प्रमिल एक तगडो बॅटर. प्रमिलच्या बॅटमधनं देखील एक षटकार इलो यापूर्वी तो म्हणजे डायरेक्ट स्टेजवर. ओ यावेळी काय घडला. पंचांचा बॉट आकाशाकडे. पहिलो वैलो धक्को बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि डीजेला देखील भेटेल. अप्रतिम यष्टीरक्षण आपणाक पाहू भेटला. इम्प्रोव्हायझेशन आधीच केला होता कारण का माहीत होता बॅटर शफल झालो. बॅट्समनचो थर्ड मॅनकडे मारूचो इरादो होतो आणि त्याच इराद्यान यष्टीरक्षकान देखील तो इरादो ओळखलेलो आणि थोडंसं एक्स्ट्रा लेग साईडला शफल झालो आणि एक अप्रतिम कॅच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेन किरण. क्या उम्मीद की किरण आई है. गेंद चूमंतर काऊ कॉर्नरच्या कपडावरसून चेंडू फरार. आकांड पैलाडी ह्यो अजून एक विलासदादा युवा प्रतिष्ठान इलो षटकार.
ठोको डीजे. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. या जर देशमुख इथे आलेल्या शंकर भाऊंचं आपण सहर्ष स्वागत करणार. शंकर मामांना माझी विनंती आहे की आपण या विशेष अतिथी सन्मानाचा इथे स्वीकार करायचा आहे. देवाने दिलंय त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं. देवाने दिलंय त्यातील